प्रभाग क्रमांक 9 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सागर आहेर व अंजना फडे यांच्या प्रचारार्थ प्रचार सभेला महिलांचा व नागरिकांचा मोठा प्रतिसाद। नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काका कोयटे यांनी महिलांशी थेट संपर्क साधत महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आपण लवकरच उद्योग व्यवसाय सुरू करणार असल्याचे सांगितले। तसेच महिलांच्या समस्या जाणून घेत सदर समस्या आमदार काळे यांच्या नेतृत्वाखाली मी पूर्णतः सोडवण्याचे काम करेल व प्रत्येक महिलेला रोजगार कसा मिळेल, महिलांसाठी सर्व आवश्यक सुखसुविधा, दररोज पाणी इत्यादी सुविधा पुरवण्यात माझा भर राहील असे काका कोयटे म्हणाले। यावेळी नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला। महिलांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे एकदा जोरदार। दादा मी आता सांगत होतो, विरोधकांना विकास काय हे जर बघायचा असेल त्यांनी प्रभाग क्रमांक 9 मध्ये यावं। या प्रभाग क्रमांक 9 मध्ये आमदार साहेबांनी तब्बल 3 कोटी रुपये निधी दिलेला आहे आणि त्या 3 कोटी रुपयाच्या निधीतून सगळ्या गल्ल्यांमध्ये प्युअर ब्लॉक, सगळ्या गल्ल्यांमध्ये छोटे छोटे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते, असा जो विकास झालेला आहे या भागाचा, हा कोपरावचा सर्वात विकसित भाग आहे असं मला वाटायला लागतं। तुमचा पाण्याचा प्रश्न आहे काही घरांचा, लक्ष्मीनगरचं पाणी तुमच्या भागामध्ये येतं, पण मी तुम्हाला सांगू इच्छितो मुद्दा, आशुतोष दादा काम करायला एवढा भक्कम आमदार आपल्याला मिळालेला आहे। निधी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी निधी आला, पण त्या निधीतून सर्वोत्कृष्ट कामं, दर्जेदार कामं जर कोणी केलेली असतील तर आशुतोष दादांनी आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे। त्याच्यामुळे फडे हे उमेदवार निवडून येणार याच्यामध्ये तुमच्या आमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची, सागर भाऊ सुद्धा निवडून येणार आहे, 100% निवडून येणार। या निमित्तानं लाडक्या बहिणीचे पैसे जरूर घेतलेच पाहिजे, पण ते घर कामाकरता खर्च करू नका, ते बँकेमध्ये सेव्हिंग करा, डिपॉझिट करा। त्याचं तुम्हाला अडीअडचणीला, लग्न कार्याला, मुला मुलींच्या शिक्षणाला, दवाखान्याला ते पैसे कामाला येतील। पण याच्या व्यतिरिक्त घर प्रपंचाकरता तुमची जर काही करायची इच्छा असेल, छोटे छोटे घरगुती व्यवसाय तुम्ही कुठे नाही, तुमच्या घरात बसून, ज्याला आता म्हणतात इंग्रजीमध्ये वर्क फ्रॉम होम, कॉम्प्युटर कंपन्यांचं बरोबर आहे ताई, वर्क फ्रॉम होम ज्यांची करायची इच्छा असेल त्यांना आपण आशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली घरू तुम्हाला व्यवसाय करायची परवानगी आम्ही देणार आहोत। तो आता मला सांगा, असा घरगुती व्यवसाय करायची किती महिलांची इच्छा आहे? अरे वा, व्हेरी गुड। या घरगुती महिलांच्या व्यवसाय करता आशुतोष दादांनी मला आदेश दिलेला आहे। आशुतोष दादा माझ्या एकदा समता बँकेमध्ये आले होते, मी त्या ठिकाणी एक समता सहकार मंदिर उभारलेलं आहे, उद्योग मंदिर। मी माझ्या निवारामध्ये महादेवचं मंदिर केलं, बजरंगबलीचं मंदिर केलं, विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर केलं, देवीचं मंदिर केलं। समता पतपेढीमध्ये मी उद्योग मंदिर उभारलेलं आहे। त्या उद्योग मंदिरामध्ये काय आहे, मी मशनी आणून ठेवलेलं आहे तिथं। मशनी कशाच्या? अगरबत्ती तयार करायची मशीन, कापूर तयार करायची मशीन, समईच्या वाती तयार करायची मशीन, निरंजनीच्या वाती तयार करायची मशीन, अशा छोट्या छोट्या मशनी तिथं आणून ठेवलेल्या आहे। गावातल्या आया मावया येतात, त्या ठिकाणी त्या मशीनवर अगरबत्तीचं उत्पादन घेतात, कोणी समईच्या वातीचं उत्पादन घेतात, कोणी कापूर तयार करतात आणि ते विकायचं काम आम्ही करतो। तर आशुतोष दादांनी मला असा आदेश दिलेला आहे, अशा प्रकारचे मंदिर, उद्योग मंदिर, व्यवसाय मंदिर, त्याला काय नाव द्यायचं ते आपण ठरवू, हे गावातल्या विशेषतः सर्वसामान्य लोकांसाठी तुम्ही उपलब्ध करून द्या। माझी इच्छा आहे या भागामध्ये सुद्धा असं एक उद्योग मंदिर आपल्याला उभारायचं आहे। सागर भाऊ चालेल का? फडेताई, असं एक रोजगार मंदिर महिलांसाठी आपल्याला ठीक उभारायचंय। त्या मंदिरामध्ये काय असणार आहे, मी आता जसं सांगितलं ना तशा मशीन मी तिथं आणून ठेवेल। ज्या महिलांना व्यवसाय करायचा असेल त्यांच्याकरता सुद्धा काही व्यवसाय, मी आमच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये तुम्ही येऊन बघा, आढावा वस्ती भाग आहे तिथं, त्या ठिकाणी हातमागाचे लावलेले आहेत कंडिगे मशीन। हातमाग असतो ना, खटक 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 चालतो पहिले, त्या हातमागावर काय करतात त्या महिला, पैठण्या तयार करतात। पैठण्या म्हणजे कशाची आठवण येते आपल्याला? येवल्याची।
पण येवल्याच्या ऐवजी कोपरावला सुद्धा पैठणा तयार करणाऱ्या महिला आहेत. तशा पैठण्या तयार करायची तुमची इच्छा आहे का? तुम्ही ठरवा. त्या पैठण्या तयार कशा करायच्या ते आम्ही तुम्हाला शिकवू. त्या पैठण्यांकरता कच्चा माल कसा उपलब्ध करून द्यायचा ते आम्ही करू. आणि तुम्ही तयार केलेला जो काही माल आहे, महिलांची अडचण काय असते, महिला बचत गटाची त्यांची काम करायची खूप इच्छा असते. कोणी लोणचं तयार करतं, कोणी पापड तयार करतं, कोणी कुरडया तयार करतं, मसाले तयार करतं, पण ते विकायचं कुठं हा प्रश्न असतो. परंतु तुम्ही तयार केलेले सगळे उत्पादनं संपत्तीच्या माध्यमातून मी खरेदी करायला तयार आहे. मी तुम्हाला सांगाल, आशुतोष दादांनी मागच्या महिन्यामध्ये प्रदर्शनमध्ये काही महिलांना शिलाई मशीन कामाचं प्रशिक्षण दिलं. ते असतील, गटारी असतील, याचाही प्रश्न आपण सोडवणार आहे. आपण एक नवीन योजना त्या ठिकाणी मंजूर करून आणलेली. ती योजनेचं काम पुढच्या महिना 2 महिन्यामध्ये चालू होणार आहे, ज्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या गटारी या भूमिगत होणार आहे. कुठेही तुम्हाला बाहेर त्या ठिकाणी गटारी दिसणार नाही, वास येणार नाही, अशा पद्धतीची योजना आहे. आणि त्या गटरीमधलं सर्व पाणी एका ठिकाणी साठवून त्याच्यावर प्रक्रिया करून पिण्याचं सोडून ते पाणी कशालाही वापरता येईल. बांधकामाला वापरता येईल, बागकामाला वापरता येईल, काही धुवायचं असेल त्याला वापरता येईल. अशा पद्धतीची योजना आपण मंजूर करून आणलेली आहे. त्याचा तुम्हाला फारसा फायदा नाही, परंतु आरोग्याच्या दृष्टीने ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे का आपल्या गटारी भूमिगत झाल्या पाहिजे. आणि मग ती योजना असेल किंवा आपल्या परिसरातले रस्ते असतील, याच्यासाठी आपण एवढा निधी मंजूर करून आणलेला आहे. पुढचे 1 वर्षभर कामं चालतील एवढा निधी आपल्या कोपरगाव नगर परिषदेमध्ये मंजूर आहे. आता यादी वाचून दाखवायची ठेवली तर फार वेळ जाईल. तर काही कामं त्याच्यातली डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.